आनन्दमानन्दकरं प्रसन्नम् ज्ञानस्वरूपं निजबोधरूपम् योगीन्द्रमीड्यं भवरोगवैद्यम् श्री सद्गुरुं नित्यमहं नमामि. हरि हरि. कालच्या प्रमाणेच आजही 6 गट 6 ठिकाणी जवळजवळ 75 सदस्य भरपूर खेळलेले आहेत. वाघयुद्ध म्हणत नाही मी, पण जुडो कराटे चालेल आणि सुखरूप इथे आलेले आहेत. या गटांमधल्या चर्चांमध्ये काही प्रश्न जे उपस्थित झाले तर त्याचा थोडा परामर्श घेऊ आणि मग पुढे जाऊया. विमलाजींच्या लिखाणामध्ये आणि मीराताईंनी त्याचा जो सारांश केलेला आहे त्याच्यामध्ये 2 शब्द बरेच वेळा आलेले आहेत. एक संस्कार युक्त चेतना आणि एक संस्कार मुक्त चेतना. आता हे युक्त आणि मुक्त काय भानगड आहे आपण जरा बघूया. माणूस जन्माला येतो. आपण काल पाहिलं की आपला जन्म ही आपल्या जीवनाची सुरुवात नव्हे. बर्थ इज नॉट द बिगिनिंग ऑफ युअर लाईफ अँड डेथ इज नॉट द एंड ऑफ युअर लाईफ. आता या प्रवाहात, जन्मजन्मीच्या प्रवाहात आपण काही संस्कार घेऊन येतो. तुम्ही पाहिलं असेल काय काय अगदी छोटी छोटी मुलं, त्यांना कोणी तबला वाजवायला शिकवलेला नसतो. आपोआपच त्यांना हात त्यांच्या समोर ठेवलं, वाजवायला लागला. काही गोष्टी या आपण म्हणतो दैवदत्त, देवदत्त अशी देणगीच असते. आपले हे आनंद गंधर्व त्यांच्या बाबत असं म्हणतात की अगदी छोटासा मुलगा आणि तो इतका कसं काय सुंदर गातो असं लोकांना प्रश्न पडायचा. त्यावर पविवर्तकांनी त्याचे कोणीतरी काका होते आणि त्यांची फार इच्छा होती आणि ते ह्या आनंद गंधर्वांच्या रूपाने जन्माला आले आणि आपली गान साधनेची इच्छा त्यांनी पूर्ण करून घेतली. असं त्यात पविवर्तक हे भविष्यदर्शी, भूतदर्शी असं व्यक्ती आहे. तर त्यांना असं ते दिसलं की हे काका होते त्यांचे आणि ते काका आलेले आहेत. खलील जिब्रानने काही वेळा उल्लेख त्यांचा केलेला आहे. त्यांनी पण असं म्हटलेलं आहे की काळजी घ्या, तुमची जी मुलं आहेत, तुमची जी मुलगी आहे ती तुमची गेलेली सासू असू शकते परत आलेली. सावध राहा, तिला मारू नका. विमलाजींकडे एक बाई यायच्या आणि त्यांची अशी छोटी मुलगी होती आणि ती आई जेव्हा तिला काय वैतागाने मारायला हात उचलायची तेव्हा ती अशी रोखून म्हणायची की मला मारायचं नाही, खबरदार असं. आता ही असं का म्हणायची? मग विमलाजींनी सांगितलं की ती सासू होती ना तुझी मागच्या जन्मी, म्हणून असं म्हणते. तर असे पूर्वजन्मीचे संस्कार घेऊन आपण आलेलो असतो. हे आता सत्य कोणी नाकारू शकत नाही. पुन्हा पण ते आपण विसरलेलो असतो. आपला जन्म जेव्हा होतो पुष्कळदा काही छोट्या वयात ते असतात लक्षात, पण नंतर मग ते विसरतात. मूल जेव्हा जन्माला येतं तेव्हा 12व्या दिवशी किंवा आपण त्याचं नाव ठेवतो. एक प्रश्न आपल्यापैकी कोणीतरी विचारलेला आहे की अहंकार, त्याचं स्वरूप काय आणि तो कसा, म्हणजे तो तर मोडून काढल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही, मग काय करायचं. पण आधी अहंकार ज्याला आपण म्हणतो तो तयार तरी कसा होतो. तर आपण मुलाला जन्मतः काही नाव नसतं. आपण त्याला बारशाला पाळण्यात ठेवतो आणि त्याला म्हणतो तुझं नाव अमुक आहे, गोविंद घ्या, गोपाळ घ्या, आणि मग तो कोण असेल तुमचा तो आदित्य घ्या, नाहीतर काय आणखी कोण असेल मुलगी प्राची घ्या, असं आपण त्यांना नावं देतो. आणि त्याच्यानंतर आणि त्या नावाने आपण जेव्हा त्यांना हाक मारायला लागतो
त्यावेळी त्यांना कळतं की ज्या नावाने आपल्याला हाक मारताय ते आपलं नाव आहे, असं हळूहळूच मुलांना कळतं. आणि मुलांबद्दल आपण सारखं बोलत असतो, हा बघा शांत आहे बरं का, हा फार चळवळे आहे, असं आपण मुलांबद्दल सारखं परस्परांमध्ये बोलत असतो. आलेली माणसं कौतुकाने बोलत असतात. तर ते सगळं मुलगा तो किंवा मुलगी ऐकत असते. पहिल्यांदा अजाणत्या वयात ऐकते, मग जाणत्या वयामध्ये ऐकते. आणि त्यातून तिची एक आत्मप्रतिमा तयार होते. मी म्हणजे अशी आहे, अशी आहे, अशी आहे. तर ही जी आत्मप्रतिमा हळूहळू तयार होणारी आहे, तो अहंकार आपण ज्याला म्हणतो, ते दुसरं तिसरं काही नसून या सगळ्या आपण ते मूल जे जे काही ऐकत असतं, जे जे काही घेऊन आलेलं असतं, त्यातून त्याच्या व्यक्तिमत्वाची जी एक रचना तयार होते आणि त्याला स्वतःची ती जी ओळख तयार होते, त्यालाच अहंकार म्हणतात. आणि तो मुळात काही वाईट असतो असं नाहीये, ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. आणि तसा तसा तो घडत जातो आणि त्याच्यात काही चूक पण नाहीये. मी अमुक आहे, माझ्याजवळ एवढ्या चांगल्या गोष्टी आहेत किंवा असं आहे, असं वाटण्यात काही चूक नाहीये. पण त्या माझ्याजवळ आहेत आणि इतरांजवळ नाहीयेत असं म्हणून इतरांबद्दलची जी एक तुच्छतेची भावना येते, तिथे मग ते अहंकाराचं नकारात्मक स्वरूप आपल्याला दिसायला लागतं. अहंकारामध्ये एक पॉझिटिव्हनेस पण असतो. लहान मुलांना तर खूप असतो तो. तुमच्याकडे जर पाळलेली कुत्री बित्री असतील तर त्यांना पण तो असतो. तर समजा तुम्ही दोन पाळलेली आहेत आणि एकाला मांडीवर घेतलं तर दुसऱ्याला राग येतो. भावंडांमध्ये सुद्धा छोट्या भावंडाला आईने घेतलं तर दुसऱ्या भावंडाला राग येतो. माझे लाड करत नाही, ते छोटा आहे म्हणून त्याचे करते. तर पॉझिटिव्हनेस ज्याला आपण म्हणतो की हा माझं आहे, आई माझी आहे, हे अहंकाराचंच एक छोटं बालरूप आहे. असं करता करता तो पॉझिटिव्हनेस वाढत जातो. मग माझं कुटुंब आहे, आणखी तो दोन्ही दिशेने वाढतो. चांगल्या पण दिशेने वाढतो आणि नकारात्मक दिशेने पण वाढतो. चांगल्या दिशेने तो वाढतो तेव्हा काय होतं की माझं कुटुंब आहे, त्याच्यासाठी मी काहीतरी केलं पाहिजे, ही त्याची योग्य दिशा आहे. माझा देश आहे, आपले जवान सीमेवर लढतात, माझा देश आहे म्हणून लढतात ते. तर ही एक उदात्त अशी पण दिशा मीची जी भावना आहे ती पकडू शकते. आणि मुख्यतः आपण अहंकार ज्याला म्हणतो, ती ह्या मीची नकारात्मक बाजू आहे. आणि ती पण टप्प्याटप्प्याने आपण जसे मोठे होत जातो तशी ती वाढत जाते. काही काही नवरे आपल्या बायकांबद्दल इतके पॉझिटिव्ह असतात की त्यांना बाहेर पण जाऊ देत नाहीत. त्या जर काय नटून थटून रिसेप्शनला जायला तयार झाल्या तर त्यांना वाटतं उगाच आपल्या बायकोकडे कोणतरी पाहिलं, असं इतकं पॉझिटिव्ह असं नवरे पण असतात. तर ही सगळी त्या अहंकाराने पकडलेली नकारात्मक दिशा आहे. ते शेक्सपियरचं नाटक आहे ना, ओथेल्लो नावाचं नाटक आहे. तर त्याच्यात ती इतकी सुंदर मुलगी डेस्डिमोना, आप्पांना माहिती आहे ओथेल्लो नाटक शेक्सपियरचं. त्या डेस्डिमोना नावाची अत्यंत गोड व्यक्तिरेखा, ती अतिशय देखणी, अतिशय सुस्वभावी, ती त्या ओथेल्लोच्या प्रेमात पडते. आणि तो शूर असतो, रणांगणात बाजी मारणारा असतो. पण कोणीतरी त्यांच्यावर वाईटावर असतात. तर तिचा एक रुमाल नुसता त्याला, तो जो ओथेल्लो असतो तो त्याला सांगतो की हा तिचा रुमाल अमक्यांकडे सापडला. झालं, याचं मत्सराने डोकं नुसतं फिरून जातं आणि त्या कोवळ्या सुंदर फुलाचा डेस्डिमोनाचा तो वध करतो. असं ते शेक्सपियरचं नाटक आहे. म्हणजे अहंकार आणि मी आणि माझं ही भावना नकारात्मक दिशेने वाढायला गेली की कुठे जाते काय, त्याचं एकदम टोक दाखवलेलं आहे. असं टोक आपल्याकडचे साहित्यकार का दाखवतात, तर आपण सावध व्हावं म्हणून, की ही नकारात्मक दिशेने वाढू नाही देता कामा, असं सावध व्हावं म्हणून त्याची टोक पण दाखवून देतात आपल्याला. तर असा अहम आणि मम या दोन बाजूंनी आपला अहंकार लहानपणापासून हळूहळू हळू असा फुलत जातो. आणि मग केव्हा तरी तो असा बलवत्तर होऊन बसतो की तो म्हणजेच आपण आहोत असं आपल्याला वाटतं. स्वामी स्वरूपानंदांनी फार छान म्हटलेलं आहे, अहंकार जो मन बुद्धीचा घेऊन या आधार, जीवा भुलवी सदा दाखवी जन्म मरण संसार. अहंकार काय करतो,
तो मनाचा आधार घेतो, बुद्धीचा आधार घेतो आणि मग जीवाला भुलवतो. जीवाचं मूळ स्वरूप काय? शिवस्वरूप आहे. पण तो जीवाला भुलवतो आणि तो म्हणतो की नाही नाही, तू शिवस्वरूप नाही, तू म्हणजे अमुक आहेस, तू म्हणजे तमुक आहेस, असं तू म्हणजे मोठा शास्त्रज्ञ आहेस, तू म्हणजे मोठा कवी आहेस, काय असं तो सगळी भुलावण तो अहंकार घालतो. त्याला आधार, पहिला आधार मनाचा असतो, म्हणजे भावनेचा असतो. विशेषतः लहान वयामध्ये आपल्या भावनांचा हळूहळू विकास होत असतो आणि त्याच्यामध्ये काही या विकृती पण मग शिरू शकतात. तर जसं ह्या ओथेल्लोच्या बाबत शिरलेली होती की ममची विकृती एवढी आहे की जी प्रिय व्यक्ती तिचा जीव घेणार. अशा आपण वर्तमानपत्रात पण काही कमी गोष्टी वाचत नाहीत की कोणातरी मुलाचं कोणत्या तरी मुलीवर प्रेम होतं, तिने त्याला नाकारलं म्हणून मग तिच्या तोंडावर ऍसिड फेकलं, आणखी काय केलं. अशा आपण वर्तमानपत्रात ज्या गोष्टी वाचतो ते दुसरं तिसरं काही नाही आहे. या अहंकाराचं हे विकृत रूप आहे की हे मला पाहिजे होतं आणि मग मला कसं मिळत नाही, अशी विकृत रूप पण पाहतो. आणि दुसरीकडे उदात्त रूप पण त्याचे पाहतो की प्रिय व्यक्तीसाठी स्वतःच्या प्राणांचं अर्पण करणारे शिवाजी महाराजांच्या प्रती एवढं प्रेम, एवढी निष्ठा, माझे महाराज, आणि त्यांच्याकरता प्राणार्पण केलेले लोक आहेत. तर एक उदात्त दिशा पण अहंकार घेऊ शकतो, पण ह्या दोन्ही दिशा परमार्थामध्ये चालत नाहीत. कितीही उदात्त असलं तरी, म्हणून आपण संस्कारयुक्त चेतना आणि संस्कारमुक्त चेतना यांच्याकडे येतोय. तर हे जे उत्तमोत्तम संस्कार आपल्यावर लहानपणापासून केलेले असतात, जे उत्तमोत्तम संस्कार घेऊन आपण आलेलो असतो त्याला शुभ संस्कार म्हणतात. ते आपल्या जीवनात निसंशय उपयोगाचे असतात. विमलाजी शिक्षणाची व्याख्या अशी करायच्या की शिक्षणम शुभ संस्कार सिंचनम. शुभ संस्कार सिंचनम शिक्षणम. तर असं शिक्षण जे आहे ते आपण लहानपणापासून मुलाला जे सांगत असतो, काऊ चिवशी मैत्री कर, भोवतालच्या प्राणी जगताशी वनस्पती जगताशी मैत्री कर, हे सगळे उत्तम संस्कार आहेत. मोठ्या माणसांशी आपण कसं वागायचं, आपल्या आजी आजोबांशी आपण कसं वागायचं, हे जे सगळं शिक्षण आपण मुलांना देतो, शुभ संस्कार शिक्षण आहे. आणि संस्कार दोन्ही प्रकारचे असतात ते पण आपण पाहिलं की ते काही वेळा नकारात्मक दिशा घेतात. अहंकार हा त्याचा मुख्य केंद्रबिंदू असतो आणि तो केंद्रबिंदू धरून ते काही वेळा नकारात्मक दिशा पण घेतात आणि सकारात्मक पण दिशा घेतात. म्हणून शुभ संस्कार पण आहेत आणि अशुभ संस्कार पण आहेत. पण गीतेमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की त्रैगुण्य विषया हा वेदा हा निस्त्रैगुण्यो भवार्षोन. 3 प्रकारचे गुण आहेत. एक सत्वगुण आहे, रजोगुण आहे आणि तमोगुण आहे. आपले संस्कार पण तसेच असतात. या 3 गुणांनी युक्त असतात आपले संस्कार. आणि सत्वगुणी संस्कार, संध्याकाळी देवासमोर दिवा लावा, शुभम करोती म्हणा, कोणी आजारी आहे त्याला मदत करा, हे सगळे उत्तम संस्कार सत्वगुणी संस्कार आहेत. रजोगुणी संस्कार कसे असतात की पळावं असं वाटतं, धावावं असं वाटतं, इकडे जावं तिकडे जावं, आपण 4 धाम फिरून आलं पाहिजे, असं परमार्थ पारमार्थिक सुद्धा वृत्ती रजोगुणी दिशा घेतात. इथे गेलं पाहिजे, तिथे गेलं पाहिजे, तिथे गेलं पाहिजे. आणि तुकाराम महाराज तर म्हणतात की ठाईस बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. ते तर म्हणतात, मी काय वेळा हा श्लोक सांगितलेला आहे की, आणि पुष्कळ लोकांना त्यातल्या धमाधमाची गंमत वाटते. उत्तमा सहज अवस्था, ज्या साधू सहज समाधी भरली. उत्तमा सहज अवस्था म्हणजे सहज असणं, म्हणजे ज्याला जिथे ध्यानाची पण गरज नाही, सहजच सर्वाभूती भगवंत दिसतो आणि तसाच सगळा प्रेममय व्यवहार असतो. ही सहज स्थिती, ती उत्तमा. उत्तमा सहज अवस्था मध्यमा ध्यानधारणा. ध्यानधारणा ही मध्यम आहे. ध्यानधारणेची स्थिती ओलांडल्यानंतर सहज अवस्था येते. मध्यमा ध्यान धारणा, आपण जे करतो सकाळी ध्यान, संध्याकाळी धारणा आपण सध्या करतोय.
आणि मग काय, अधमा मूर्तीपूजाच. अधम म्हणजे भयंकर क्रूर वगैरे असं नाही, अधम म्हणजे कमी दर्जाचा. ग्रेड्स लावायच्या झाला तर उत्तम काय, सहजावस्था मधली ध्यान धारणा. मग तिसरा नंबर खालचा कोणाचा येतो, मूर्तीपूजेचा येतो. आणि तीर्थयात्रा अधमा अधमा, जे आपल्या ठाई एका जागी बसून देव स्वतःच्या आत न शोधता सगळीकडे भटकतात. वीणा वर्ल्ड मध्ये जातात, आणखी कोणाकडे जातात, आणि सगळं आपलं सगळा देश फिरत राहतात. म्हणजे त्याच्यात वाईट नाहीये, पण ते काय सर्वोत्तम गोष्ट नाहीये. ज्याला खरा परमार्थ करायचा आहे त्यांनी तुम्ही सहज कुटुंबाबरोबर फिरायला जा, ठीक आहे. एखाद्या कुलदैवतावर तुमची श्रद्धा असेल त्याच्या ठिकाणी जाऊन या, पण सर्व कार्यक्रम आपला फिरायचाच कार्यक्रम. सुट्टी मिळाली की फिरायचं. सुट्टी मिळाली ना, एका जागी बसा. तुमच्या भाग्याने तुम्ही अजून कामात आहात आणि तुम्हाला सुट्टी मिळाली तर त्या सुट्टीचा सदुपयोग काय आहे, ठाईचं बेसन. अशी जागा शोधा. हे हराळी हे ठिकाण त्यासाठी आहे की तुम्ही तुमच्या सगळ्या व्यापातून, रामकृष्ण परमहंस म्हणायचे की नाही, जेव्हा नाग आणि मुंगूस यांचं जुडो कराटे चालू असतं तेव्हा काय होत असतं, ते सारखे नागाचे डंख त्या मुंगुसाला बसतात आणि तो दमून जातो आणि थकून जातो. तर तो लढाई सोडून थोडा वेळ पळ काढतो, बाजूला जातो. आणि एक अमृतवल्ली नावाची वनस्पती आहे, तर ती तो घेतो, थोडा वेळ थांबतो, मग पुन्हा नव्या दमाने लढायला जातो. तर आपल्याला संसाराच्या रणांगणातून मधून पळून जायला पाहिजे. भगवान श्रीकृष्णांचं एक नाव आहे, रण छोड राय. रण सोडून पळाले, तसं आपण मधून पळून गेलं पाहिजे. कुठे गेलं पाहिजे, चारीधामला नाही, तर आपण हराळी सारख्या शांत ठिकाणी, निंबाळ सारख्या शांत ठिकाणी, किंवा जिथे जिथे कुठे चांगली साधना करायला अवसर आहे अशा ठिकाणी जाऊन शांत बसलं पाहिजे. आणि पहावे आपण असे आपण नीट अवलोकन केलं पाहिजे. विमलाजींचं एक महत्वाचं सूत्र म्हणजे अवधान योग. स्वतःला नीट पहा, आपला अहंकार कसा विकसित झाला, नकारात्मक दिशेने कुठे गेला, होकारात्मक सकारात्मक दिशेने कुठे गेला, असं नीट पहा आणि मग तो सोडून द्या. नुसतं त्याच्याकडे नीट पाहिलं तरी हळूहळू ती सुटायची प्रक्रिया सुरू होते, असं त्या म्हणायच्या. असं एकांतात जा आणि पहा की आत आपल्या काय आपण बॅगेज भरून ठेवलेलं आहे. तर त्या सगळ्यातून मोकळं होणं हा परमार्थ असतो. तर अहंकाराच्या भोवताली हे सगळं जाळं विणलं जातं. मी आणि माझं याच्या भोवताली सगळं जाळं विणलं जातं. अहंकार जो मनबुद्धीचा घेऊन या आधार, जीवा भुलवी सदा दाखवी जन्म मरण संसार. हे सगळं चक्र जे आहे ते अहंकार त्याच्यामुळे होतं. मनाचा आधार कसा घेतो आपण ते पाहिलं, बुद्धीचा आधार घेतो. आपण म्हणतो की रॅशनल आहे, मी फार रॅशनल आहे असं काही लोक म्हणतात. माझा काही विश्वास नाही आहे, अदृश्य नावाची काही सत्ता असते त्याच्यावर माझा विश्वास नाही, कारण मी वैज्ञानिक आहे. पण आता खूप आश्चर्य आहे की सगळे वैज्ञानिक, अनेक वैज्ञानिक असं म्हणतात की खरोखरच या जगात एक ज्याच्याबद्दल आपण म्हणतो की एनर्जी कॅनॉट बी डिस्ट्रॉइड, कॅनॉट बी क्रिएटेड, असं एक तत्व जगात आहे. ते स्वसंवेद्य आहे, ते काही जड तत्व नाही, त्याला स्वतःची संवेदना आहे, त्याचं स्वतःचं एक विजडम त्याला आहे. त्यालाच आपण देव म्हणतो. आणि ही जी याला कोणीतरी प्रश्न विचारलाय की चेतना म्हणजे काय, ती चेतना दुसरं तिसरं काही नसून ही ऊर्जा आहे. जगात सर्वत्र नटलेली ही जी ऊर्जा आहे हीच ती चेतना आहे. ती आपल्याला झाडात, पाना फुलात, पक्ष्यांच्या गाण्यामध्ये, सूर्योदय सूर्यास्त या सगळ्यामध्ये ती चेतना आपल्याला जाणवत असते. आणि ती चेतना जेव्हा हरपते तेव्हा एखादा छोटासा कीटक असेल, मृत होऊन पडला, चेतना संपली त्यातली.
एखादं झाड सुकून गेलं, त्यातली चेतना संपली, मनुष्याचा देह पडला, कारण त्यातली ते चेतनेचं जे स्फुरण होतं ते संपलं. आपले जगदीशचंद्र बसू यांनी शोधून काढलेलं आहे की आपण ज्याला धातू म्हणतो, म्हणजे स्वयंपाकघरातली भांडी वगैरे असतात, त्यांना पण चेतना असते, त्यांच्यातही सुप्त पण चेतना असते. धातू दमतात, फटिग ऑफ मेटल्स असा त्यांचा एक निबंध आहे. धातू दमतात, यंत्र दमतात आणि थोडं त्यांना विश्रांती दिल्यानंतर पुन्हा व्यवस्थित चालायला लागतात. जे गाड्या चालवतात त्यांना लक्षात असेल, माहिती असेल की 4 चाकी गाड्या, दुचाकी गाड्या यांना पण जणू काही एक स्वतंत्र अस्तित्व असतं आणि ते बरोबर ते ड्रायव्हरला कळतं की माझ्या गाडीला आता विश्रांती पाहिजे असं त्याला कळतं. फक्त मायलेजवरून नाही कळत, त्या गाडीचं काहीतरी रूप रंग थोडं वेगळं वाटायला लागतं त्याला. मी त्याच्यात चेतना आहे. तर ही चेतना सर्वत्र भरून आहे आणि तुमच्या आमच्या आत पण तीच चेतना आहे आणि ती सामान्यतः प्राणशक्ती या स्वरूपात आहे. म्हणून आपण ध्यानाच्या वेळी प्राणशक्ती सगळी इथे मस्तकाच्या ठिकाणी केंद्रित करायचा प्रयत्न करत असतो ध्यानात. तर ज्याला विश्वचेतना म्हणतात, इंग्रजीत त्याला युनिव्हर्सल कॉन्शियसनेस असा शब्द आहे. आणि युनिव्हर्सल कॉन्शियसनेस म्हणजेच सर्वत्र आता तुम्ही आम्ही बसलेलो आहोत याच्यामध्ये सुद्धा ती चेतना आहे, मध्ये ती जाणीव आहे, ती माझं बोलणं ऐकते, तुम्ही काय प्रतिसाद देतात ते ती पाहते आहे. म्हणून प्रल्हाद म्हणाला की नाही की काय खांबात पण देव आहे, होय इथे आहे. तो नृसिंह अवतारात प्रकटला. पुष्कळशा पुराणामध्ये रूपक कथा असतात. तर असं सर्वत्र एक जी जाणीव भरून आहे तिला चेतना म्हणतात. काही जणांनी हा प्रश्न विचारलेला आहे की चेतना म्हणजे काय, विश्वचेतना म्हणजे काय आणि व्यक्तिचेतना म्हणजे काय. तर ही जी विश्वचेतना आहे ती सर्वत्र व्यापून आहे, तुमच्या आत बाहेर, माझ्या आत बाहेर, इथे या सभागृहात बाहेर, सर्वत्र जगात ती व्यापून आहे. आणि तशाच प्रकारे तीच चेतना तुमच्या आमच्या आत इंडिव्हिज्युअल कॉन्शियसनेस म्हणजे व्यक्तिगत जाणीव या स्वरूपात आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे की वाया मन हे नाव ते जाणीवचे सावयव. एखादी आपली जाणीव, आपला कॉन्शियसनेस जेव्हा एक विचाराचा आकार धारण करतो त्यावेळी आपण मन म्हणतो. प्रतिमेचा आकार धारण करतो आपण त्याला मन म्हणतो. ज्यावेळी तो शोध लावायला लागतो त्यावेळी त्याला आपण बुद्धी म्हणतो. मुळात आपल्याकडचा संस्कृत शब्द कॉन्शियसनेसला अंतःकरण असा आहे आणि अंतःकरण चतुष्टय आहे. मनोबुद्धी अहंकार चित्तानी नाहम. मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त असं आपण त्याच एका जाणीवेचे 4 प्रकार आपल्या इथे केलेले आहेत. मन ज्याला म्हटलेलं आहे त्याचं वर्णन असं केलेलं आहे की ते संकल्प विकल्पात्मक आहे. असे का करावे तसे मी करीन, वृथा अवल्गना मानवाच्या अजाणा. हे जे असतं मी हे करीन, मी हे करणार नाही, मला इथे जायचंय, इथे जाणार नाही, असे जे संकल्प विकल्प असतात. मी जे ऐकलं ते खरंच आहे का खोटं आहे, खरोखरच ध्यानाने असं होतं का, असं हे जे विकल्प आहेत माणसाच्या मनात. तर हे संकल्प विकल्प करणं ही त्या जाणीवेचं एक अंग आहे आणि त्याला आपण मन असं म्हणतो. मग बुद्धी काय आहे, तर बुद्धी ही निश्चयात्मिका आहे. बुद्धी ही निर्णय करणारी आहे. मग जायचं का नाही जायचं, अमुक एक गोष्ट करायची का नाही करायची, याबाबतचं अंतःकरणाचं जे अंग असं विचार करतं आणि ठरवतं की हे करायचं नाही, याला निश्चयात्मिका बुद्धी, हे बुद्धीचं स्वरूप आहे. एक अंतःकरण आहे, त्याची एक शाखा आपण पाहिली संकल्प विकल्पात्मक मन आहे. दुसरी शाखा आपण काय पाहिली, बुद्धी, तिचं स्वरूप काय आहे, निश्चयात्मिका बुद्धी. मन, बुद्धी, अहंकार, अहंकाराचं स्वरूप आपण आता पाहिलं की हा जो अहंकार असतो मी आणि माझं हे त्याचं स्वरूप आहे. मी म्हणजे मी एवं गुण विशिष्ट असा दिसतो, अशी उंची आहे, असं मी असं शिकलेलो आहे, माझे असे मित्र मैत्रिणी आहेत, पती पत्नी कुटुंब आहे, मला या गोष्टी येतात, या गोष्टी मला शिकायच्या आहेत, हे सगळं ते मी आणि मम यांचं जे विश्व आहे त्याला अहंकार असं नाव आहे. आपण पाहिलं की आणि हे विश्व हे 2 प्रकारचं आहे, पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे. हा तिसरा भाग अंतःकरणाचा झाला.
त्याला आपण काय म्हटलं, अहंकार. मनोबुद्धी अहंकार आणि चित्त. चित्त हे ज्याच्यावर आपण जेव्हा ध्यानाला शांत बसलेलो असतो त्यावेळी त्यावर जे तरंग उमटतात ते अंतःकरणाचं चित्त स्वरूप आहे. ज्याच्यावर चित्तवृत्ती उमटतात ते चित्त आहे. ते एखाद्या सागरासारखं असतं. ध्यानामध्ये काही वेळा ते अगदी निश्चल शांत होऊन जातं आणि त्याच्यावर कसली वृत्ती आणि तरंग उमटत नाही. पण ज्याच्यावर वृत्ती उमटणं हा ज्याचा स्वभाव आहे असं त्या अंतःकरणाचं जे अंग आहे त्याला चित्त असं नाव आहे. तर ह्या सर्वांनी मिळून मनुष्याचं अंतःकरण बनलेलं असतं. आणि हे अंतःकरण कसं, त्याचा कस कसा, त्याची पारदर्शकता कशी, हे ह्याच्यावर एखाद्या व्यक्तीची ध्याना साधनेमध्ये आणि त्याची ती आतली व्यक्तिगत चेतना कशी शुद्ध होईल, होणार नाही, किती वेळ लागेल, हे या अंतःकरणाच्या स्वरूपावर अवलंबून असतं. ज्यावेळी ती शुद्ध होत जाते त्यावेळी ती जी वैश्विक चेतना आहे तिच्या सारखी होत जाते आणि त्यामुळे तिची नैसर्गिक गती जी आहे ही ऊर्ध्व गती आहे. आणि हा मनुष्याचा पूर्वीच्या योग्यांचा अनुभव आहे की तिची गती ऊर्ध्व आहे. तिची गती काही वेळा अधर पण असते. ज्यावेळी आपण चालत असतो तेव्हा आपल्या पायातून ती काम करत असते, त्यावेळी ती खाली असते. ज्यावेळी आपण जेवत असतो त्यावेळी ती इथे असते. ज्यावेळी भावना अनुभवतो तेव्हा इथे असते आणि ज्यावेळी विचार करतो त्यावेळी इथे असते. पण विचारा पलीकडच्या ज्या क्रिया आहेत त्या पण इथेच मनुष्याच्या शिवस्थान ज्याला आपण म्हणतो तिथे त्या घडतात. ती काय घडते तर आपण पाहिलं की व्यक्तीची जी चेतना आहे ती ध्यान साधनेनी, नाम साधनेनी, सत्कर्मानी शुद्ध होत जाते, ऊर्ध्वगामी होत जाते आणि या ठिकाणी ती जाते. इथे एक लहानपणी मुलांच्या टाळूला एक भोक असतं, तसं इथे एक सूक्ष्म रंध्र आहे, त्याला ब्रह्मरंध्र म्हणतात. त्या ब्रह्मरंध्रातून ती चेतना वरती जाते किंवा ती जी व्यापक चेतना असते ती स्वसंवेद्य आहे. त्या व्यक्तीची तळमळ ती ओळखते आणि कृपारूप होऊन ती खाली, इथून ती अवतरित खाली होते, त्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्वामध्ये ती उतरते. याला म्हणायचं व्यक्ती चेतना आणि विश्वचेतना यांचं मिलन झालं. ज्याला आपण कुंडलिनी योग म्हणतो त्याच्यात काय होतं तर ती मूलाधारापासून इथे शिवस्थानापर्यंत येते. त्यामुळे व्यक्तीच्या ठिकाणी जी चेतना असते ती इथे पूर्णांशाने ती विकसित, सहस्र दल कमलासारखी ती विकसित होते. आणि जेव्हा अशी होते ते त्या वैश्विक चेतना त्याला कळतं की या व्यक्तीच्या ठिकाणी असं असा त्या व्यक्तिचेतनेचा विकास झालेला आहे आणि त्यावेळी ती अवतरित होते आणि या ठिकाणी त्यांचं मिलन होतं. आणि मग त्या व्यक्तीच्या चेतनेतलं जे अहंकाराचं केंद्र असतं ते निघून जातात. कारण ती हे विश्वाची माझे घर, ज्ञानेश्वर महाराजांची जी धारणा होती तशी ती होऊन जाते. कारण आतलं आणि बाहेरचं हे एकरूप होऊन जातं. त्याला उपमा अशी देतात की एखाद्या घड्यामध्ये पाणी आहे आणि कोणीतरी मिठाचाच एक घडा बनवला आणि मिठाच्या घड्यामध्ये पाणी घातलं आणि तो मिठाचा घडा मोठ्या सागरात नेऊन तिथे बुडवला. तर हळूहळू काय होईल, मीठ विरघळत विरघळत पाणी पाण्याला मिळून जाईल. तशी व्यक्तिचेतना ही विश्वचेतनेला मिळून जाते आणि तरीही देह काही काळ शिल्लक राहतो आणि मग हळूहळू ज्यावेळी देह पण पडून जातो तेव्हा आतलं बाहेरचं पाणी एक व्हावं तसं ते एक होऊन जातात. तर ह्या ज्या संकल्पना विमलाजींच्या ह्याच्यात आलेल्या आहेत, ही जी संस्कारमुक्त चेतना ते म्हणतात ती ही परिशुद्ध चेतना आहे की ज्या चेतनेला हे कळलेलं आहे की मन, बुद्धी, अहंकार, चित्त यापासून मी वेगळी आहे. हे ज्या चेतनेला म्हणजे तिचं खरं स्वरूप तिला कळलेलं आहे, ही जी चेतना आहे ही संस्कारमुक्त चेतना आहे. आणि संस्कारयुक्त चेतना काय आहे, मी साधक आहे,
मला अमुक गुरूंचा अनुग्रह झालेला आहे, त्यानुसार मी साधना करीत आहे, शुभ संस्कार, पण आयडेंटिटी आहे, अहमच्या भोवती विणलेली आयडेंटिटी चांगल्या साधकांच्या मध्ये पण आहे ती. मग ती या दोन चेतना जेव्हा एकरूप होऊन जातात तेव्हा त्या संस्कारांचं काय होतं, सकाळी सांगितलं तसं डिक्शनरी सारखे राहतात, संदर्भापुरते राहतात, पण त्याच्या भोवताली जे जे काही भाव उदात्त आणि अनुदात्त दोन्ही हे जे विणलेले असतात ते सर्व गळून पडतात. म्हणून मग गुरु आणि शिष्य असं भेद पण नंतर राहत नाही. ज्ञानेश्वरी सुंदर उदाहरण दिलेलं आहे की एका दिव्याने दुसरा दिवा लावला, आधीचा कोणता आणि नंतरचा कोणता हे काही पत्ता लागत नाही. तसं विश्वचेतना, व्यक्तिचेतना आणि विश्वचेतना यांचं मिलन शिष्याच्या पण ठिकाणी आणि गुरुच्या पण ठिकाणी असेल तर कोणता गुरु, कोणता शिष्य, कोणता आधी, कोणता नंतर असं काहीच राहत नाही. ही अगदी परमोच्च शेवटची ही गोष्ट आहे, स्थिती आहे. असं होण्यासाठी काय करावं लागतं ते साधन सर्व संतांनी सांगितलेलं आहे. गीतेच्या 17व्या अध्यायात ज्याला तप, कायिक, वाचिक, मानसिक तप सांगितलेलं आहे, या शुद्धीसाठी सांगितलेलं आहे. गीता मुळात सुंदर आहे, पण मला ही गीता खूप आवडते. स्वामी स्वरूपानंदांची भावार्थ गीता आहे, ती एकदम आपल्याला इथे पोचते. गीतेचं जरा नारळाचं कवच काढून मग आपल्याला खोबरं खाता येतं, इथे सरळच शहाळं मऊ मऊ गोड एकदम शहाळं छान आहे. तर 3 प्रकारचं तप आपली चेतना शुद्ध करण्यासाठी, आपली व्यक्ती चेतना विश्वचेतनेशी एकरूप होण्यासाठी, तिच्या जो क्वालिटेटिव्ह चेंज व्हायला पाहिजे त्याच्यासाठी हे साधन गीतेने सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे तर 3 प्रकारचं तप आहे. देव, द्विज, गुरु, पंडित पूजा, तशी स्वच्छता, रुजुता आणि अहिंसा, ब्रह्मचर्यते, तप देहाचे पार्था. गोड शब्दात सांगितलेले की ईश्वर, द्विज याचा अर्थ ज्ञानी व्यक्ती, द्विज याचा अर्थ ब्राह्मण नव्हे, जातीनी ब्राह्मण नव्हे, सगळे जातीनी ब्राह्मण असलेले खऱ्या अर्थाने ब्राह्मण असतात असं नाही, पण खरोखरच ज्याचं जीवन पुनीत आहे, पवित्र आहे, सर्व इंद्रिय संयमित आहेत, व्यवहार मधुर आहे आणि ज्ञान अगाध आहे, अशा व्यक्तीला ब्राह्मण म्हणावं किंवा द्विज म्हणतात त्याला. द्विज म्हणजे 2दा जन्मलेला, एक आईच्या पोटी जन्मलेला, एक गुरुच्या पोटी जन्मलेला, असे जे कोणी आहेत ते सगळे द्विज आहेत. गुरु म्हणजे प्रत्यक्ष अध्यात्म मार्गाची सगळी दिशा ज्यांनी दाखवली, मोठ्या काळजीने, जसं सुषमाताईंनी आपल्याला सर्वांना मोठ्या काळजीने प्रपंच पण कसा करावा शिकवलं, परमार्थ कसा करायला शिकवलं, असं प्रेमळ काळजीने आपल्याला शिकवणारा गुरु आहे. या सर्वांची जो पूजा करतो, सेवा करतो, म्हणजे त्यांचे हातपाय चेपत नाही. आपल्याला माहिती आहे की स्वामीची या मनोभावा सेविजे हीची परमसेवा, कीजे हीची परमसेवा. आपले जे गुरु आहेत त्यांच्या मनात काय आहे हे ओळखून जो वागतो त्याला काय म्हणायचं, तीच त्याची सेवा आहे. गोंदवलेकर महाराजांनी त्यांचे एक शिष्य, त्यांच्या हातात 1 रुपया दिला, नारळ दिला, म्हणाले माझ्याजवळ नाही राहायचं, जा जालन्याला जा, तिकडे जा, कारण मोठ्या झाडाखाली छोटं झाड वाढत नाही. त्यांना खूप वाईट वाटलं की आपण कसं गुरूंना सोडून जायचं. तर ते म्हणाले तसं नाही, गुरूंच्या जवळ राहायचं नाही, गुरूंच्या पासून दूर जायचं. सरलताई बाबर आपल्याला सगळ्यांना प्रिय वंदनीय व्यक्ती आहे, त्यांची इच्छा होती पुण्यात आपण राहावं, कारण काय सद्गुरूंचा सहवास पाहिजे होता ना. ते मला ते काय नाही, बारामतीला जायचं, कारण तुझं कार्यक्षेत्र ते आहे. त्यांना कणखरपणे राहू नाही दिलं पुण्यामध्ये, तिथे जा
आणि तू काम कर. त्या नेहमी हा दृष्टांत देतात की गोंदवलेकर महाराजांनी कसं पाठवलं त्यांच्या शिष्यांना. तर जो गुरु असतो त्यांनी सांगितलेलं काम आपण करणं हीच त्याची सेवा आहे. आणि जे विद्वान आहेत त्यांच्या चरणापासून शिकणं, चरणापाशी बसून शिकणं ही पण त्यांची सेवा आहे. तशी स्वच्छता, रुजुता, अंतर्बाह्य शुचिता हे परमार्थातली ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आपण कुंभमेळ्याच्या ठिकाणी पाहतो की लांब लचक मोठ्या मोठ्या जटा आहेत, त्याच्यातून उवा फिरत आहेत. तर असं एक चित्र, परमार्थाचं विकृत चित्र काही वेळा, काय तिथे येणारे काही लोक चांगले पण असतील, पण असं एक दर्शन आपल्याला नाशिकला आणखी कुठे कुठे होत असतं. तिथे जवळ पण उभं राहू नये असं वाटतं. तर आणि स्वामीजी आपले कसे होते आठवा, शुभ्र कपड्यावर एवढा पण डाग नाही, इतके नेटके राहणारे, आणि हलकासा सुगंध त्यांच्या भोवताली दरवळत असेल, शुभ्र रुमाल खिशामध्ये. बाह्य शुचितेची पण ती मूर्तीच होतीये, आंतरिक शुचिता तर होतीच होती. पण ही शुचिता पण हे शारीर तप, ज्याला ध्यान करायचं आहे, पुढे जायचंय त्याच्यासाठी मानलेलं आहे. आणि अहिंसा ब्रह्मचर्य ते तप देहाचे पार्था. अहिंसेबद्दलही बरीच मतं आणि मतांतरं आहेत. पण साध्यात साधी गोष्ट आपण समजू शकतो की कोणालाही न दुखवणं, प्राणी मात्राला, झाडाला जाता जाता आपली 4 पानच ओरबाडली झाडाची. अभयभंग जे आहेत त्यांच्या पत्नी, आपल्याला अभयभंग माहिती असतील गडचिरोलीला, तर त्यांच्या पत्नी राणी बंग म्हणून आहेत. त्यांचे फिरायला जायची अशी वाट आहे. त्यांनी रोज फिरायला जायचं तर कोणीतरी असं ते झाडाची फांदी असं तोडलेली होती आणि तिची एका बाजूच्या सालीने ती राहिलेली होती. म्हणजे ती फांदीचा एक तुकडा असा आणि एक असा, आणि त्याला जोडणारी थोडीशी साल होती. तर ते त्यांना वाटलं की नाही हे अजून जोडता येईल. तर जाता जाता त्यांनी मोठ्या प्रेमाने आपला रुमाल काढला आणि प्लास्टर करतात की नाही तसं झाडाला प्लास्टर केलं. ते तो रुमाल बांधून टाकला त्याच्यावर आणि रोज पाहायच्या की जुळलंय का, काढून नाही पाहिलं, नुसतं पाहायचं. आणि एक दिवस खरंच ती फांदी जुळून आली. आता या वनस्पती जगताबद्दल किती कोवळीक मनामध्ये, मग त्यांच्या पेशंट्स बद्दल किती त्यांच्या मनामध्ये असेल. तर असं साध्या साध्या माणसांमध्ये पण संतत्व असं लपलेलं असतं. तर याला अहिंसा म्हणायचं की सहज कल्याण आहे. जे कोणी भेटेल त्याच्या कल्याणाचीच भावना, दुसरी काही भावना नाही. तर असं ज्याच्या ठिकाणी असतं त्याला परमार्थ सोपा असतो आणि तो देहाचं तप करतो. मग वाचिक कसं असतं तप, खूपे नच कुणा भाषण ऐसे सत्य प्रिय हितकारी, वेदाध्ययन स्तोत्र पठन ते वाचिक तप अवधारी. आपल्याला सगळ्यांना काय वेदाध्ययन शक्य नाहीये, पण वेद आपल्यासाठी आपल्या स्वामींनी, अनेक संतांनी सोपे करून ठेवलेले आहेत. तुकाराम गाथा वेद आहे, ज्ञानेश्वरी वेदच आहे. मूळ काय ऋग्वेद यजुर्वेद ते पाहायला जाण्याची काय आवश्यकता नाहीये. तर हे जे संत वाङ्मय आहे त्याचं नित्य नेमाने वाचन करणं आणि समजून घेत आपल्या व्यवहारात ते उतरवणं हे पण तप आहे. अतिशय गोड वाणी, इतरांना न खुपेलचं बोलणं हे पण एक मोठं तप आहे. कशामुळे तरी माणसाच्या आत एक दबलेली प्रहार करण्याची इच्छा असते. आपण स्वतःचा शोध घेऊन पहा. कृष्णमूर्ती म्हणायचे की जगात जी हिंसा दिसते ना, तर ती काही कोणा एका व्यक्तीची नाहीये. तुमच्या आमच्यापैकी प्रत्येकाच्या अंतःकरणात कोणाला तरी प्रहार करावा, कोणाला तरी दुखवावं, असं पिढ्यानपिढ्या वांशिक एक चेतना असते. तर ती आलेली आणि तिचा सुद्धा त्या संस्काराचा पण त्याग करायला लागतो आणि त्यामुळे कोणाला तरी खुपलं म्हणजे बरं वाटतं. मी पुष्कळदा हे उदाहरण दिलेलं आहे, पण शिवाजी महाराजांच्या गृहकलहाचं उदाहरण आहे की त्यांना
पत्नी होत्या, आता त्या काळात असं करावंच लागायचं की या राजाशी सोयरीक त्या राजाशी सोयरीक, तर त्यांना सईबाई, सोयराबाई आणि पुतळाबाई असं त्या मुख्य पत्नी होत्या. आणि सोयराबाईंचे मुलगे राजाराम, त्यावेळी सईबाईंचं निधन झालेलं होतं, तर त्यांच्या उपनयनाचा मोठा सोहळा होता. पुतळाबाईंना मुलबाळ नव्हतं, तर या सोयराबाई ज्यावेळी सगळ्या सुवासिनी त्या बाळाला बटूला ओवाळत होत्या, त्यावेळी त्या काळात क्षत्रियांची एकूण पूर्वीपासून क्षत्रियांच्याकडे मौंजी बंधन होत असते. स्वतः शिवाजी महाराजांचं उपनयन झालेलं होतं. तर त्या पुतळाबाई जेव्हा या बाळाला ओवाळायला, सगळ्यांना आनंद उत्साह वातावरण होतं, त्या जेव्हा ओवाळायला त्या बाळाला तिथे समोर आल्या, तेव्हा या सोयराबाई म्हणतात, अहो तुम्ही निपुत्रिक आहात आणि या बटूला कसं ओवाळता तुम्ही, तुम्हाला लक्षात नको का याला आपण नाही ओवाळायला यायला पाहिजे. आता त्यांना काय वाटलं असेल कल्पना करा तुम्ही, किती मनावर आघात झालेला असेल. मग पण ह्यांना सोयराबाईंना आनंद वाटतो असं अशा प्रकारे इतर कोणाला तरी एकदम मनाला बोचेल, दुखेल असं बोलणं, हे याच्यात हे सोयराबाईंना आनंद वाटतो. हा राजस तामस आनंद आहे, याच्यापासून खूप सावध राहिलं पाहिजे. बायकांच्या मध्ये असं म्हणतात की हा अशा प्रकारचा दुसऱ्यांना हिणवणं, कारण त्यांचं आता नाही, आताच्या बायकांना खूप मोठं जग आहे. त्या काळातल्या बायकांचं जग माझघरातलंच होतं आणि मग माझघरातलेच ते मानापमात, उणी दुणी, सासवा सुना हे सगळं त्या माझघरात चालायचं. म्हणून एक माझघर सायकोलॉजी नावाची गोष्ट आहे. आपण कोणी माझघरातले लोक नाही आहोत, आपण पुष्कळ मोठ्या जगात जातो आणि त्यामुळे चांगलं पण आपण खूप पाहिलेलं असतं. त्यांना काही संधीच नव्हती ना त्यावेळी, त्यामुळे बुद्धी पण अशी छोटीच माझघरातली, तशीच अंधारी ती बुद्धी, त्यामुळे हे असं सगळं सुचतं माणसाला. तर म्हणून इथे म्हटलेलं आहे की खुपे न कोणालाही खुपेल असं कधी आपण बोलू नये, कोणाच्या वर्मावर कधीही बोट ठेवू नये माणसाने. त्याच्या इतकं दुसरं पाप नाहीये आणि त्याच्या इतका परमार्थ मार्गातला अडसर पण दुसरा नाहीये. तर अशा प्रकारचं तप हे वाचिक तप आहे. पुढे सुंदर म्हटलेलं आहे बघा, जे आपण आता करतो आहोत ते, निवार्यातला जसा स्वभावे तेवे दीप निवांत, तशीची चित्त वृत्ती ठेवणे प्रसन्न आणि शांत. तर हे तप आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा ध्यान साधनेत पुढे जातात, आता स्वामीजींचं आपण ऐकलं नाही सुरुवातीला, निशिदिनी बरसत अमृत आतून, ज्यावेळी परिपक्व होते, समाधी अवस्थेत व्यक्ती जाते, तेव्हा त्याला प्रसन्न ठेवायला लागत नाही, स्वतःला आपोआपच असतो तो. त्याला शांत ठेवायला लागत नाही, आपोआपच असतो तो. पण तुम्हाला आम्हाला ठेवायला लागतं स्वतःला. विवेक, त्याच्यासाठी आपला मित्र कोण? विवेक आहे. ज्यावेळी आरशात आपण पाहावं की कपाळावर आठे आहेत का, जरा आपल्या मित्राला, विवेकला बोलवावं आणि म्हणावं की मला सांग, मला जरा शिकव की प्रसन्न राहायचं आहे. काही असलं तरी, दुखत असलं, खूपत असलं, काही असलं तरी माणसाने प्रसन्न असलं पाहिजे. कारण इफ यू डोंट वेअर अ स्माइल यू आर नॉट प्रॉपरली ड्रेस्ड. लोकांच्या समोर जाताना, आज सकाळी रघु काकांनी वर्णन केलं की खापर काय, एखादं फुटलेली गोवरी असते तसं तोंड तुम्ही घेऊन गेला तर कोणाला तुमच्या जवळ यावंसं वाटेल. तर आपलं आत काही दुखत असो, खूपत असो, मन दुखत असो, शरीर दुखत असो, पण मुद्रेवरचं स्मित ढळू न देणं हे एक तप आहे. आणि मग ते तप सुरुवातीला तप म्हणून, प्रयास म्हणून करायला लागतं, नंतर मग तो सहज स्वभाव बनतो. ते कृत्रिम असं नका समजू तुम्ही. काही लोकांना वाटतं की आम्ही एवढं दुःखी आहोत आणि चेहऱ्यावर का आनंद कशाला दाखवायचा, असं खोटं कशाला हसायचं. खोटं नका हसू तुम्ही, पण आपल्या वेदनेची मर्यादा समजून घ्या. तुमचे एकट्यांचे पाय दुखतात का हो? तुमच्या एकट्यांचं डोकं दुखतं का जगात? तुमच्या एकट्यांच्याच वाट्याला काही दुःख आलेलं आहे का? सगळ्या जगात आहे ते. पण म्हणून काय,
दुःखी होऊन बसायचं का आणि जगाला दुःखी करायचं का? बघा मी किती दुःखी आहे, माझं सांत्वन करा, माझं लाड करा, माझं कौतुक करा. कशाला? तर ते सगळं दुःख असेल. होय, मला आहे तसं जगात पुष्कळांना आहे, पण म्हणून मला इतरांचा आनंद उणावायचा अधिकार नाहीये. ही पारमार्थिक साधना आहे. आपल्याला वाटतं की ध्यान केलं म्हणजे साधना आहे, असं नाही. व्यवहारात त्या साधनेचा क्षणोक्षणी कस लागत असतो. निवार्यातला जसा स्वभावे तेवे दीप निवांत, तशीच चित्त वृत्ती ठेवणे प्रसन्न आणि शांत. निरभ्र गगनी विमल चंद्रिका जशी पूर्ण चंद्राची, तशी राखणे सहज सौम्यता सदा अंतरंगाची. चंद्रिका म्हणजे चांदणा. विमलाजींच्या आईंचं नाव चंद्रिका होते आणि त्या फार प्रसन्न बाई होत्या, छान. ते विनोबाजी बरेच भूदान चळवळीचं काम करून आले, तसं वाळले होते. तर काय होतं मग, तुम्ही बाळलेल्या खारपेसारखे दिसताय. म्हणाले चला या बरं माझ्या घरी, चांगलं दूध तूप शिरा बिरा खाऊ घालते, चांगलं तुम्हाला काम करायचं ना, मग तब्येत चांगली व्हायला पाहिजे. विमलाजींना संकोच वाटायला लागला, कसं आपली आई बोलते बघा. तर ते म्हणाले अगं तिचं शब्द घेऊ नको, तिचं प्रेम बघ, तिला मला खाऊ पिऊ घालायचं आहे, माझी तब्येत चांगली व्हावी अशी तिची इच्छा आहे. आणि ते सहज स्फूर्त प्रेम ते अशा शब्दात व्यक्त होते, त्याचा संकोच नको करू असं त्या सांगायच्या. असं सहज स्फूर्त प्रेम, सहज सौम्यता सदा अंतरंगाची. पुढचं फार फार महत्वाचं आहे. सहज थांबवी निज गुंजारव, जसा भ्रमर मधुपानी. आपण हे तप पाहतो. आध्यात्मिक जे विश्वचेतना व्यक्तिचेतना मिलन यांच्यासाठी जे तप करतात ते तप आपण पाहतोय. त्या तपात काय होतं? असं सहज थांबवी निज गुंजारव, जसा भ्रमर मधुपानी. आत्मानुभवी तसे राहणे, संतत मौन धरोनी. अरे बापरे, संतत मौन म्हणजे काय थट्टा आहे का? जेवायच्या वेळी मौन, फिरायला मौन, रात्री मौन. संतत मौन म्हणजे काय थट्टा आहे? पण त्यामुळे काही काही जणांनी ते झुगारून दिलेलं आहे, ते ठीकच आहे. ते आपला पहिलाच अनुभव आहे, त्यामुळे स्वतःला पण फार शिक्षा करणं काय बरोबर नाहीये. त्यामुळे थोडं थोडं बोलावंसं वाटलं. काही वेळा अपरिहार्य आहेत, ठीक आहे, हळूहळू होईल. पण एखादा भुंग आहे, तो कमळामधला मध घेत असतो. तो गु 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 करत करत त्या कमळापाशी जातो आणि मग त्याला तो मध दिसतो. आणि मूल सुद्धा जेव्हा रडत असतं, आईच्या अंगावर प्यायला लागल्यावर चुपचाप, तसं हा भ्रमर जो असतो कमळापाशी जेव्हा तो मधु सेवन करायला लागतो, त्यावेळी मग त्याचा ते गु 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 वगैरे आवाज सगळा बंद होतो. तसं साधकाच्या स्वतःच्या मनात चाललेलं कदाचित चांगलं पण असेल, पण तो जो काही विचार भावना यांचे जे तरंग आहेत त्याला इथे म्हटलेलं आहे की गुंजारव. काही काही लोकांच्या डोक्यामध्ये तोफा चाललेल्या असतात मोठ्या, धाड धाड धाड. काहींच्या डोक्यामध्ये आणखी काय चाललेलं असतं, काहींच्या डोक्यात गुंजारव, कोणाला बासरी. आपण पाहिलं की नाद वेगवेगळे ऐकू येत असतात. पण ज्यावेळी पूर्ण मनुष्याची ही जी चेतना असते तिची गती शांत झालेली असते आणि ती उत्सुक होऊन त्या वरच्या वर्षावाची वाट पाहत असते. त्यावेळी काहीही नसतं. सगळा गुंजारव किती गोड असला तरी तो पण शांत झालेला असतो. तरुण तरुणींची सलज्ज कुजबुज वगैरे असं सगळं ते शांत झालेलं असतं. आणि आत्मानुभवात त्या क्षणीच्या जो आपल्याला आपल्या ठिकाणच्या जे चैतन्य आहे त्याचा तो जो अनुभव असतो, खूप गाढ शांती, प्रसन्नता, आनंद या स्वरूपातला जो आनंद जो अनुभव असतो त्याच्यात तो माणूस रमून राहतो.
आणि संतत मौन धरूनी. मग काही त्याला कोणाशी बोलायची पण इच्छा होत नाही, कारण आतच एवढा आनंद. निशिदिनी बरसत अमृत आतून. आता आतच एवढं अमृत बरसतंय, तर तो आतला नाचत चित्त चकोर, तर त्याचं नाचणं पण शांत झालेलं आहे. अशी ही जी स्थिती आहे, तर ह्या स्थितीकडे ध्यानातून जाणं हे पण एक मानसिक तप असं सांगितलेलं आहे. आणि भावना शुद्ध राखणे मन संयमन करुनी, जाण भारतात तेची बोलती मानसिक तप ज्ञाने. मनाचं उन्मन होणं हे मानसिक तप आहे. मनाचे नेहमीचे व्यापार सोडून मन जेव्हा प्रभुपदी लीन होतं, हे पण एक मानसिक तप आहे. तपातली ही जी एक शिखर घटना म्हणून आपण आहे की तप पूर्ण झाल्याचं लक्षण काय, तर प्रभुपदी मन आपलं पूर्ण लीन झालं. आपलं मन पण विसरलं. तव ते पाठीमोरे ठाके आपण पेया ते आपण देखे, देखत खेवो बोळखे म्हणे तत्व ते मी. हा जो बोध आहे, या बोधामध्ये ते मन स्थिर होतं. ते मन प्रभूला शोधतंय, त्याच्यासाठी प्रभूचरणी लीन आहे आणि त्याच्या लक्षात येतं की अरे तेच ते मी आहे. या बोधामध्ये ते मग स्थिर होतं. त्यावेळी ते बोलत नाही, चालत नाही, केवळ निखळ अस्तित्व, असणे पण असं त्याला शब्द वापरलेला आहे. निखळ अस्तित्व आहे. तर ही जी अनुभूती आहे, ही मानसिक तपाची परिपूर्ती आहे. पण या स्तरावर सुद्धा द्वैत आहे आणि इथे सुद्धा मी शरण आहे, मला हा निशिदिनी बरसत अमृत आतून, अमृत बरसतंय अशी अनुभूती आहे. ही पण याला योगामध्ये सास्मित सानंद समाधी असं म्हटलेलं आहे. अस्मिता म्हणजे अस्मी म्हणजे मी आहे, मला हा सगळा एवढा सुंदर अनुभव येतो आहे, मग मला खूप आतून आनंद होतो आहे, असा हा अनुभव आहे. पण स्वामीजींनीच हा टप्पा जेव्हा ओलांडला, स्वामी माधवनाथांनी, ती आठवण पण त्यांनी लिहून ठेवलेली आहे. सुषमाताईंना सांगितलेली आहे की ते आळंदीला गेलेले होते आणि आळंदीला तुम्ही पाहिला असेल की नाही मला माहित नाही, नृसिंह सरस्वती महाराजांचा मठ आहे. तर आळंदीला महाराजांचं दर्शन झालं, अजान वृक्ष वगैरे सगळं झालं. मग थोडा वेळ होता, बसला वेळ होता, तर ते म्हणाले आपण इथे नृसिंह सरस्वती महाराजांच्या मठामध्ये थोडं बसूया. आणि ते सगळं भाव खूप मनामध्ये होता आणि ते बसले आणि त्यांचं ते जे अहमचं केंद्र होतं ते हरवून गेलं स्वामीजींचं. आणि हरवून गेलं म्हणजे आपण आहोत, आपलं शरीर आहे, भोवताली लोक आहेत, कशाचं त्यांना काही भान नव्हतं. जसं रामकृष्णांचं वर्णन करतात ना, 3 दिवस 3 रात्री, तसं स्वामी माधवनाथांना आळंदीला नृसिंह सरस्वतींच्या मंदिरात झालं. सरलाताई त्यांच्या कानाशी म्हणतात, अहो बसची वेळ झाली, चला उठा. काय त्यांना कळतच नव्हतं. शेवटी कोणीतरी मोठं ताट आणून त्याच्यावर ढणा ढणा ढणा, किती त्यांना त्रास झाला असेल आपल्याला कल्पना करा त्याच्यातून बाहेर यायला. असं वाजवलं त्यांच्या कानाशी की आता तरी जागे व्हा, आता आपल्याला जायचं. पण त्यावेळीच्या मंडळींनी सुद्धा ती बस जाऊ द्यायला पाहिजे होती ना, कशाला दुसरी मिळाली असती. पण ह्या महात्म्याची ही स्थिती ती महत्वाची होती की नाही, त्यांना त्याच्यात राहू देणं महत्वाचं होतं की नाही. आता नाही, त्यावेळेचे कोण भूताली होते त्यांच्या नाही लक्षात आलं. ते एवढी दिव्य स्थितीमध्ये जरा राहू द्यायचं की त्यांना काय बिघडलं असतं. तर पण त्यांनी ठण 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 करून त्यांना शेवटी अक्षरशः त्या अवस्थेतून बाहेर ओढून काढलं. अशीच गोष्ट यांच्याबाबत सुद्धा शंकर महाराज, पुण्याला शंकर महाराजांचा मठ आहे, आपल्याला माहिती असेल. तर त्यांनी अशी सूचना दिलेली होती की मला उठवू नका, तुम्ही जर शंकर महाराजांचं चरित्र मृणालिनी जोशींनी लिहिलेलं आहे ते वाचा. त्याच्यात त्यांची पण अशी स्थिती होती जशी स्वामी माधवनाथांची आता वर्णन केली तशी. पण त्यांच्या भोवतालचे लोक दिव्य होते
तर एवढा खोल समाधीत गेलेली ती व्यक्ती, कोणीतरी त्यांना हलवून 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 जागं केलं. त्याच्यातून अतिशय त्रास झाला त्यांना त्याच्यातून. म्हणून कोणी व्यक्ती ध्यानाला बसलेली असेल तर शक्यतो त्याला म्हणजे इतकं खोल नसेल पण कदाचित, पण कोणीतरी आत डूब घेत आहे हळूहळू असं असेल तर कधी त्याला धक्का लावू नये. त्याच्या आसपास शक्यतो समजा सतरंजी आवरायची राहिली तर राहू दे, काय फार बिघडलं नाही, आता नाही उद्या आवरू, नंतर आवरू. मला एकच गोष्ट सांगून मी थांबते. पंडित जसराज, एकदा आपल्याला माहित आहेत पंडित जसराज मोठे गायक आहेत. तर ते गायक एकदा ओर्लांडो नावाचं एक अमेरिकेतलं गाव आहे, तर तिथे ते फ्लोरिडा स्टेटमध्ये ओर्लांडो नावाचं गाव आहे. तिथे यांची मैफल भरलेली होती. तर हळूहळू त्यांनी आपल्या पोतडीतून एक एक राग बाहेर काढायला सुरुवात केली आणि त्या नाद ब्रह्मामध्ये ते तल्लीन, श्रोते तल्लीन, पण एक अस्वस्थ जीव होता की तो तल्लीन होऊ शकत नव्हता. तर तो कोण अस्वस्थ जीव होता की ज्याला पंडित जसराज ज्यांचे आभार मानण्याचं काम दिलेलं होतं. तर एका रागाचा सगळा फुलोरा झाला, मांडणी झाली. आता दुसऱ्या रागात हळूहळू शिरत होते. सारखं असं वर करून बघायचं की त्यांच्या साथीदारांना विचारायचं कधी संपणार. ते पंडित जसराज यांच्या लक्षात आलं. ते मला काय गडबड आहे, तुम्हाला काय त्रास होतोय का? नाही नाही त्रास नाही होणार होत आहे. मग का अस्वस्थ काय, सगळे ऐकतात, तुम्ही का नाही ऐकत आहात? तर नाही म्हणाले की माझ्याकडे तुमचे आभार मानण्याचं काम दिलेलं आहे, मी तुमचं संपेपर्यंत मला माझं भाषण पाठवायला पाहिजे की नाही, म्हणून मला सांगा तुम्ही केव्हा संपवणार आहात, मी तोपर्यंत पाठ करून ठेवतो. तर आपण माधवाची ऐसी स्थिती जना जाणवेना, अपूर्ण मनासी पूर्ण चोजवेना, प्रेम रंगी परी त्यांच्या रंगुनी या गेलो, आनंदात न्हालो आनंदात न्हालो, असं स्वामीजींची अनुभूती आहे. पण आपल्या भोवतालची पंडित जसराज नसतील पण कोणी गायक चांगले आहेत आपल्यामध्ये, चांगले ध्यान करणारे आहेत, त्यांना कृपया ध्यानात त्रास देऊ नका. आपण स्वतः बसलो तर उठायची घाई करू नका. कोणाला भाषण करायचंय, कोणाला आणखी काय करायचंय, घाई करू नका. कारण साहिब मिले सबुरी में, सबुरी ठेवा स्वतःच्या बाबतीत आणि इतरांच्या बाबतीत, बाकी देव बघून घेईल. हरिओम तस्सत्. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि हरि.